गरिबांसाठी हक्काची घरं असली पाहिजे, मुंबईच्या जवळ त्यांना राहता यावं, मराठी माणूस मुंबईतून दूर जाऊ नये, या भावनेतून गरिबांसाठीच्या घरांचा निर्णय केला. पण दुर्दैवाने सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या उदासीन मानसिकतेमुळे आणि सुलतानी मानसिकतेमुळे या घरांच्या किमती जाणीवपूर्वक वाढवल्या गेल्या आणि त्यामुळे गरिबांसाठीची घरं ही 70-80 लाखाला कशी असू शकतात. बाजूला एखादा प्रायव्हेट बिल्डर जर घर 60 लाखाला विकत असेल तर आपलं घर त्याच्यापेक्षा महाग असेल तर ती घरं लोक घेत नाही आहेत, त्याला नापसंती दिसते. आणि म्हणून त्या विषयाचा विस्तृत अभ्यास करून आज हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करतो. कशा पद्धतीने सिडकोनीच सांगितलं की आम्ही घरांच्या किमती आकारताना गरिबांची घरं आहेत म्हणून त्याच्यावरती जमिनीची किंमत लावणार नाही. पण त्यांनी वर्किंगमध्ये जमिनीची किंमत पकडली आणि घरांच्या किमतीवर लोड केली. स्वतःचेच पैसे त्यातनं बांधलेली ही घरं, पण सिडकोनी काय केलं की त्याच्यामध्ये स्वतःच्याच पैशाचं व्याज आकारलं आणि ते घरावरती लोड केलं. एकाच घरांच्या दोन-दोनदा किमती, म्हणजे या जागांची किंमत ऑलरेडी टेंडर प्लॉटमध्ये बिल्डरकडनं सिडकोनी घेतली आहे, पण तेच जागा आता त्याच्यावरती घरं बांधताना गरिबांकडनं पण त्या घरांच्या पैशामध्ये त्या जागेची किंमत पुन्हा आकारली. सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जो DPR दिला त्याच्यामध्ये म्हटलं की ह्या घरांच्या किमती आम्ही 20 लाख 30 लाखापर्यंत मर्यादित ठेवू, पण त्या किमती वाढल्या. आता वाढल्या तर त्या किमती सिडकोनी बेअर करणार आहे असं त्यात म्हटलेलं बोर्ड रेझोल्युशनमध्ये. पण आता त्या किमती ते 60-70 लाखावर घेऊन गेले, 80 लाखावर घेऊन गेले. या सगळ्या मानसिकतेला माझा विरोध आहे आणि म्हणून मी त्याची सगळी कागदपत्रं आत्ता उपमुख्यमंत्री महोदयांना नगरविकास मंत्र्यांना दिलेली आहेत आणि त्यांना विनंती केलेली आहे की सिडको आपल्याला गुमराह करते आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून माझं काम आहे, जर का सरकारच्या चांगल्या निर्णयाला काही अधिकाऱ्यांमुळे गालबोट लागत असेल तर त्याला ती सगळी मी कागदपत्र जमा केलेली आहेत आणि त्याचा आधार घेऊन ह्या घरांच्या किमती 30% ते 50% कमी केल्या पाहिजे. ये विषय पिछले अधिवेशन में भी मैंने रखा था, तब से लेकर अब तक इस विषय में मैं फॉलोअप कर रहा हूँ. इस विषय में न्याय देने के लिए जो पाठपुरावा करना पड़ेगा वो मैं करूँगा. और अभी जो पेपर्स उसमें है, जो सिडको के बोर्ड रेजोल्यूशन है, सिडको के ही पेपर है, सिडको के ही निर्णय है, वो मैंने यहाँ पर दिए हुए है. उसका यदि रेफरेंस लिया जाता है तो घर की कीमत कम होगी. तब आश्वासन मिला था कि इसमें बैठक करेंगे और इस विषय में आगे जाएंगे. उस विषय में मैं फॉलोअप ले रहा हूँ और जिस प्लेटफॉर्म पे इसे रखना है वो रख रहा हूँ. यह आश्वासन नहीं, सरकार गरीबों को ये कीमत कम करनी चाहिए इस मानसिकता में है. सिर्फ उन्हें यदि प्रॉपर डॉक्यूमेंटेशन दिया जाए, सिडको जिस प्रकार गुमराह कर रहा है, तो यदि हम उन्हें करेक्ट पेपर दें तो इसका आधार लेके उन्हें निर्णय करना आसान होगा.